फैजान, 3 के 3 मैच आप जीते, कैसा लग रहा है? अच्छा लग रहा है बहुत। आप एक यंगस्टर है, अंडर 25 के भविष्य है, मुझे बहुत अच्छा लग रहा है कि आपके जैसे प्लेयर अच्छी बल्लेबाजी कर रहे, अपने कंधे पे जिम्मेदारी लेके टीम को चल रहे, कैसा लग रहा है आपको? टीम साथ दे रही है और अच्छा खेले हम लोग सब जन। सही है। वेल सईद जैसा एक अच्छा एक्सपीरियंस वाला बैट्समैन तेरे सामने है और उसके साथ खेलने के लिए कैसा मजा लगता है? अच्छा लगता है, वो माल में मारे के मैं एक एक निकाल के दूंगा उनको। कॉंग्रॅच्युलेशन बाय फैजान, मॅन ऑफ द मॅच आणि आरसीसी डोंगरी जावेद मंसुरी. आणि जावेद मंसुरी यांच्याकडून फैजान खान यांना 200 रुपयाचं पारितोषिक येत आहे. एक चांगली मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार असल्यामुळे जावेद मंसुरी एक नक्कीच कर्णधार म्हणून चांगली ओळख असलेले आरसीसी डोंगरीचे संघाचे. आपण जाऊ आता सामन्याकडे मित्रांनो परत. अनिकेत शेवलकर कॉमेंट्री बॉक्स संपर्क साधा. अनिकेत जावेद शेवलकर अनेक है, आपने एक चौका मारा था, फैजान एक मारा था और संदीप साई श्रद्धा राठोड साहेबांकडून द्यायचं, यायचं लोकशाहीत. संदीप कुठे गेला? हा एक मारा संदीप, कमॉन. पहिला संदीपने एक 4 मारला होता. नक्कीच जावेद आने का है और फैजान आने का है. फैजान अतिशय चांगला खेळाडू म्हणून ओळखला चौक्याचा. राठोड साहेब बघा किती पारितोषिकचा बचाव करतायत. तर साई द्यायचा वरती. आणि एक विजय मामा शहीद आणि एक चौकार मारला होता. बघा दादांचं किती चांगलं प्रेम आहे खेळाडूंवर, सातत्याने एक चांगलं पारितोषिक देत आहेत राठोड साहेब. नक्कीच. आणि जतीन पांचाळ साहेब यांच्याकडूनही माफ करा, सातत्याने जतीन पांचाळ साहेबांचं चांगलं योगदान आहे. पंचांनी निर्णय कळवायचा यार. 1 धाव. थँक्यू गंभीर पंच. तर ऐकवीरा नारंगी अतिशय चांगला संघ म्हणून अंडर 25 हाही संघ आहे मित्रांनो. बघा अंडर 25 संघाचे सर्व खेळाडू किती प्रगती पथावर आहेत. पंचांनी निर्णय कळवायचा आहे. धावसंख्या झालेली ती 7. ऐकवीर नारंगी या संघाचं मनीष पहिलं षटक घेऊन पहिलं षटक प्रगतीपथावर. मनीष गुरुदत्त संघ कुठेतरी पंचांचा निर्णय वाईट चेंडू. मित्रांनो आपण बघितलं झालेली मॅच, पांचाळ साहेब यांचं योगदान आणि राठोड साहेब यांचं योगदान अतिशय. आणि एक षटकाच्या नंतर धाव संख्या होती ती 9. आई एकवीरा नारंगी संघाची. डीजे नक्कीच आई एकवीरा नारंगी अतिशय चांगला. अक्षय निखिल ह्यांची दोघांची चांगली फलंदाजी. पहिल्या षटकात 9 धावा आणि गोलंदाजीसाठी येताना कुमार पाहू काय करतात कुमार आपल्या संघासाठी. कुमार यांचा चांगला चेंडू, तेवढाच चांगला सन्मान देताना आकाश पाटील अतिशय चांगला खेळाडू. मित्रांनो एक VPL स्पर्धेत उत्कृष्ट क्षेत्ररक्षणाचा मानकरी ठरणारा आपल्याला बघायला भेटतो तो म्हणजे अक्षय पाटील. अतिशय चांगला खेळाडू आहे. 1 धाव घेण्यात यशस्वी होताना आतापर्यंत चांगली गोलंदाजी आपल्या संघासाठी हाताळताना कुमार. 2 चेंडूचा खेळ झालेला, धावसंख्या झालेली ती 11. सामन्यातलं दुसरं षटक चालू आहे. उलटा चेंडू पाहू काय होतं, तेवढा चांगलं क्षेत्ररक्षण. बघा मॅग्निफिसिंग फिल्डिंग यार. नक्कीच टाळ्या होऊन झाल्या पाहिजे मित्रांनो अशा यंगस्टार खेळाडूंसाठी. राहुल टेकस आणि कॉमेंट्री बॉक्स संपर्क साधा. राहुल बघा मित्रांनो एंटरटेनमेंट केलेलं आहे या खेळाडूंनी लोकांनी अंडर 25च्या. आपण सातत्याने बघतो, कालच्या दिवसात होते जीवदानी मौली संघ फुलपाडा, त्याच्यानंतर साहेबामध्ये काही गौरव होता, सूरज होता
अतिशय चांगले खेळाडू आहेत. आजच्या दिवसात पण आपण बघतोय गुरुदत्त, परत आई एकविरा नारंगी, असे काही काही संघ आहेत चांगल्या खेळतात. अक्षय पटेल तंबूच्या दिशेने परतताना बडी मछली जाल में फसतोय डीजे. थँक्यू डीजे. हितेन फलंदाजीसाठी अतिशय चांगला नावाजलेला खेळाडू म्हणून आपण बघत असतो हितेन यांच्याकडे. तर कुमार यांची अतिशय चांगली गोलंदाजी मित्रांनो बघताय. येणाऱ्या 4 चेंडूत फक्त 2च धावा दिलेल्या आणि 1 गडी अक्षय पाटील यांच्यासारखा तंबूच्या दिशेने पाठवलेला मॅग्निफिसिंग बॉलिंग. मात्र अवांतर धाव वाईटच्या स्वरूपात 1 धाव भेटताना एकविरा नारंगी संघाला धावसंख्या झालेली ती 12. JCC हो, नवतरुण चांगली. मित्र मंडळाचे जे कार्यकर्ते आहेत त्यांनी कॉम्पिटेटिव्ह बॉक्स संपर्क साधावा. चांगली प्लेसमेंट, 1 धाव घेताना हितेश अतिशय चांगली फलंदाजी करतोय. सामन्यातलं दुसरं षटक चालू आहे. आतापर्यंत निखिल पाहू काय करतायत. एक आक्रमक फलंदाज म्हणून नाव असणारे निखिल 1 धाव घेण्यात यशस्वी होते ना. आणि 2 षटकाच्या नंतर नारंगी संघाची धावसंख्या झालेली ती 14. 1 गडी बाद. डीजे. जतीन उर्फ बोगस उर्फ LP हा असा एक खेळाडू आहे ज्याला 2 टोपण नाव आहेत मित्रांनो. एक बोगस नावाने ओळखला जातो आणि LP. आणि माझ्या जर कारकिर्दीत मी क्रिकेट बघितला असेल तर एक परफेक्ट ऑलराऊंडर म्हणून मी, चांगला खेळाडू म्हणून मी जतीनकडे बघतो मित्रांनो. नक्कीच वाईट चेंडू काही दिवस क्रिकेट पासून लांब होता जतीन, मात्र आज पुनरागमन करतो. मला फार चांगलं वाटतंय जतीन सारखा खेळाडू. परत बॅक टू बॅक दुसरा वाईट अवांतर. काही लाईन भिरकटताना आपल्याला दिसत आहेत जतीन. मात्र तेवढीच चांगली फलंदाजी निखिल मार्फत आपल्याला बघायला भेटते मित्रांनो. षटकाचा 3रं षटक चालू आहे. 1 चेंडूचा खेळ झालेला आतापर्यंत आणि धावसंख्या झालेली ती 17. अतिशय चांगली फलंदाजी आपल्याला बघायला भेटते ती म्हणजे एकविरा नारंगी या संघाकडून. तर 1 साईटून किल्ला मिळवताना इथेच दिसतात आपल्या संघासाठी 1-1 धाव घेत आहेत. आणि एकविरा नारंगी हे दाखवते की बूंद बूंद से तालाब भरताय अशी फलंदाजी करताना. बॅकफुटवर जातो, पंच केला, 1 धाव घेण्यात यशस्वी होताना निखिल. अतिशय चांगली फलंदाजी मित्रांनो निखिल मार्फत बघताय. सावधानशीर गेम खेळतात आपल्या संघासाठी. तर गुरुदत्त सारखा संघ, एक अनुभवी संघ त्यांच्या समोर असल्यामुळे अतिशय चांगला खेळ दोन्ही संघांमध्ये बघायला भेटतोय. एकविरा नारंगी वर्सेस गुरुदत्त. परत 1 अवांतर धाव. 3 चेंडूचा खेळ झाले, धावसंख्या झालेली ते 20. फुलटो चेंडू पावगा तर गॅप मध्ये तेवढा चांगलं क्षेत्ररक्षण, मॅग्निफिसिंग फील्डिंग. टाळ्या होऊन जाऊन दे मित्रांनो क्षेत्ररक्षणासाठी. सुशांत अंडर-25 चे खेळाडू बघा मित्रांनो. आपण कालच्या दिवसापासून अंडर-25 खेळाच्या खेळाडूंचा परफॉर्मन्स बघतोय. कालच्या दिवसात जीवदानी माऊली फुलपाडा संघ होता, त्यानंतर साहेबामध्ये गौरव सूरज. आज तुम्हाला बघतोय गुरुदत्तचा संघ आहे, एकविरा नारंगीचा संघ आहे. जय साई या संघाला पण मी कमी लिखू नाही शकत. पंचांनी निर्णय कळवायचा काय आताचा? नो पंचांचा निर्णय. गोलंदाजीची विकेट पुढे टाकून पुढे गेल्याबद्दल त्यांना गंभीर पंचांनी त्यांना नो दिलेला आहे. नक्कीच नो +1. धावसंख्या झाली ती 23. काहीस महागड षटक जतीन यांचं. परत 1 अवांतर धाव. धावसंख्या झालेली ती 24. चांगला फटका पावका होत आहे. 1 डीच्या स्वरूपात 1 धाव हितेशांच्या बॅटीतून निघाली होती. तर शेवटचा चेंडू असणारे 3ऱ्या षटकातला धावसंख्या झालेली ती 25. आतापर्यंत तर चांगली फलंदाजी करताना एकविरा नारंगी संघ आपल्या संघासाठी दोन्ही खेळाडू योगदान देतात. चांगला फटका पावका होता, तेवढं चांगलं क्षेत्ररक्षण. नक्कीच गुरुदत्त संघाला का क्षेत्ररक्षणामध्ये ओळखलं जात आहे याचं उत्तम उदाहरण आपल्या ग्राउंडवर दाखवताना गुरुदत्त संघ. डीजे.
गिवडीचे नक्कीच चांगली फलंदाजी, तेवढं चांगलं क्षेत्ररक्षण आपल्याला बघायला भेटतंय ते म्हणजे गुरुदत्त संघ. रोहन गोलंदाजीसाठी उमेश एक अनुभवी खेळाडू, एक सिनियर खेळाडू म्हणून गुरुदत्त क्रिकेट क्लब मधून आपण सातत्याने बघितलेलं मित्रांनो. उमेश अतिशय नावाजलेले खेळाडू. चांगला चेंडू, चांगली प्लेसमेंट, ऑफच्या दिशेने डिक्लेअरच्या स्वरूपात एक धाव हितेश यांच्या बॅटीतून निघताना. तर रोहन अतिशय चांगला गोलंदाज म्हणून ओळखला जातो गुरुदत्त संघाचा. उलट चेंडू पावगावत आहे आणि जतीन ह्यांचं चांगलं क्षेत्ररक्षण होतं, मात्र रोहन ह्यांना चेंडू गॅदर करता आला नाही आणि धावचीतची संधी त्यांनी गमावलेली आहे गुरुदत्त संघाने. मॅग्नेझिंग फिल्डिंग फ्रॉम जतीन. तर एक साइडून आपल्या संघासाठी किल्ला लढवताना दिसत आहेत निखिल. बॅकफुटवर गेले होते मात्र डॉट स्वरूपात अतिशय चांगला टप्पा, अचूक टप्प्याची गोलंदाजी म्हणायला हवी ती म्हणजे रोहन यांची. नक्कीच धावसंख्या झालेली ती 28. 3 चेंडूचा खेळ झालेला आहे. चौथ्या षटकातला आतापर्यंत चांगली गोलंदाजी करताना रोहन आपल्या संघासाठी. एक धाव घेण्यात यशस्वी होताना निखिल पाहू का होत आहे. तेवढं चांगलं क्षेत्ररक्षण आपल्याला बघायला भेटतंय मनीष यांच्या माध्यमातून. आतापर्यंत सुबेक आणि अचूक टप्प्याची गोलंदाजी म्हणायला हवी ती म्हणजे रोहन्या. चांगला पटका पावगावचा चेंडू जातो सीमा रेषा पार, खणखणीत चौकार. इथेच हितेश यांच्या बॅटने खणखणीत चौकार. शेवटचा चेंडू होताच चौथ्या षटकातला. चांगला फटका पाहू काय होता आणि गडी बाद. तंबूच्या दिशेने परतताना हितेश अतिशय चांगली फलंदाजी केली होती आपल्या संघासाठी आणि हा सामना जिंकण्यासाठी गुरुदत्त संघाला 34 धावांचं कंपल्सरी आव्हान असणार आहे 4 षटकामधून. कमॉन डीजे. थँक्यू डीजे. JSM आणि जयसाई विरार कॅप्टन टॉस साठी या. JSM आणि जयसाई विरार दोन्ही कॅप्टन्सने टॉस साठी या. गुरुदत्त सॉरी माफ करा. JSM कॅप्टन. चौतीस धावांची गरज, 34 रन्स रिक्वायर्ड टू विन. चला JSM चा कॅप्टन या ठिकाणी आलाय. जयसाई विरारचा सुद्धा कर्णधार आलेला आहे. नितेशजी पाटील साहेब विनंती आहे की आपण नाणेफेक करण्यासाठी यायचंय. सिद्धेशजी पाटील या नाणेफेक करून घे. नाणेफेकीचा कौल या ठिकाणी केला जाणार आहे. विनंती आहे टॉस का बॉस खाली करा. जयसाई विरार आणि JSM. दोन्ही संघांना खूप साऱ्या शुभेच्छा आहेत.
नाणेफेकीचा कौल या ठिकाणी जिंकलाय जयसाई विरार या संघाने प्रथम क्षेत्ररक्षण स्वीकारलेलं असताना आमंत्रित केले फलंदाजीसाठी JSM या संघाला. वळूयात चालू असल्या सामन्याकडे 34 धावांचं आव्हान या ठिकाणी येऊन उभं ठाकलंय गुरुदत्त मनवेलपाडा या संघासमोर. मोठा फटका मारण्यात ऑन साईडला चेंडू सरळ त्या ठिकाणी गेला आहे. फंबल होतात परंतु चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळतंय. जितेश गोलंदाजी मार्कवर गोलंदाजी करताना आपल्याला पाहायला मिळतोय. पहिलं षटक प्रगती पथावरती क्षेत्ररक्षणाची वेगळी सजावट पाहायला मिळते. आई एकविरा नारंगी एका बाजूला समोर गुरुदत्त मनवेलपाडा डावेष्टीच्या बाहेर जाणार चेंडू सरळ डिक्लेअर झोनच्या दिशेने जाताना पाहायला मिळतोय. अतिशय मेहनती आणि होणार खेळाडू आहे जतीन पाटील. याचा जर विचार करायचा झाला तर अंगावरती इंजरी आहे, हाताला लागले तरी सुद्धा फलंदाजीसाठी आलाय सलामीच्या रूपाने. कारण त्याला माहीत आहे की आपली गरज किती आहे या संघाला हा सामना जिंकण्यासाठी आणि त्या गरजेला अनुसरून आपल्या संघासाठी मेहनत करताना पाहायला मिळतोय. एक बाईकची चावी कोणाची तरी मिळाली आहे, ज्याची कोणाची असेल इथे ओळख पडून घेऊन जायचे. मोठा फटका मारण्याचा प्रयत्न सुरेख क्षेत्ररक्षण वॉटरफील्ड अक्षय पाटील या खेळाडूला कधीच अंडर एस्टिमेट करू शकत नाही मित्रांनो. कारण ज्या ज्या वेळेला या प्रकारचे चेंडू येतात त्या चेंडूवरती छलांग लावत असताना क्षेत्ररक्षण सातत्याने करताना पाहायला मिळतात. म्हणूनच विरार प्रीमियर लीग 2021 या स्पर्धेचा बेस्ट फिल्डर ऑफ द टुर्नामेंटचा अवॉर्ड या खेळाडूने घेतला होता आणि तो मात्र या ठिकाणी दाखवतोय आपल्याला की मी का या गोष्टीसाठी नॉमिनेट केलं गेलो. आणि आता मात्र सुरेख पद्धतीने खेळून काढला चेंडू हलक्या हाताने एका दावेसाठी येत असताना जतीन पाटील 4 चेंडूचा खेळ 2 धावा धाव फलकावरती. अजूनही 2 चेंडूचा खेळ शिल्लक असेल. पहिलं षटक या ठिकाणी प्रगती पथावरती आहे. लढता लढता हरलो जरी हरल्याची मला खंत नाही, लढा माझा माझ्यासाठी लढाईला माझ्या अंत नाही, पुन्हा उठेल पुन्हा लढेल कारण शांत बसायला मी काही संत नाही असं सांगावं लागेल. गुरुदत्त मनवेलपाडा या संघाला एक धाव कंप्लीट केली गेली. ते 5 चेंडूचा खेळ आतापर्यंत पाहायला मिळतो. 3 धावा धाव फलकावरती मोजल्या जात आहेत. 2 खेळाडू आपण पाहतोय मैदानाच्या दिशेने. एका बाजूला जतीन पाटील, दुसऱ्या बाजूला तुषार किणी. अतिशय चांगल्या दर्जाचा खेळाडू आहे. 3 वर्षाचा गॅप या संघाने घेतलाय आणि तदनंतर मात्र मैदानाच्या दिशेने उतरलाय. म्हणूनच थोडंसं कॉर्डिनेशन आणि कॉम्बिनेशन मध्ये फरक होताना पाहायला मिळतोय. आता मात्र 9 चेंडू सांगतात चेंडू सरळ गेलाय सी मारेच्या बाहेर परंतु फक्त एकच धाव असेल. 9च्या रूपाने येणारी 1 धाव 4 धावा धाव फलकावरती. शेवटच्या चेंडूचा खेळ 4 रन्स. शेवटचा चेंडू असेल. एक बाईकची चावी या ठिकाणी मिळाली, ज्याची कोणाची असेल त्यांनी ओळख पटवून घेऊन जायची. रस्त्याच्या मध्ये कोणीही बाईक पार्क करू नका. पार्किंग झोन आहे त्या ठिकाणी गाड्या पार्क करा. आपल्याला विनंती आहे. बॅकफुटरती गेले टॅपच्या साइन खेळला चेंडू आपण पाहतो. एका धावेसाठी अप्रतिम फटका. 1 धाव त्या ठिकाणी येते. पहिल्या षटकाची समाप्ती होती. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर 5 धावा धाव फलकावरती. पाहूयात या ऐकूयात डीजेला तदनंतर पुढे बोलूयात मैदानाच्या दिशेने. गया शोर सारी नगरी रे, सारी नगरी रे, आया बिरज का पाका संभाल तेरी नगरी रे. थँक्यू. धावचीची संधी या ठिकाणी चर्चा केली जाते 3 कर्णधारादरम्यान. एका बाजूला नॉट आउट. सहा धावा धाव फलकावरती पाहायला मिळतात. पहिल्या चेंडूचा खेळ या ठिकाणी होत असताना गोलंदाजी मार्कवरती अनिकेत आपण पाहतोय.
दोन्ही संघाचा जर विचार करायचा झाला तर अतिशय महत्त्वपूर्ण मॅच आहे. या मॅचमध्ये विजय संपादन करणं गरजेचं असेल. मोठा फटका मारण्याचा प्रयत्न, चेंडू सरळ गेला, त्या ठिकाणी चांगलं क्षेत्ररक्षण आणि एक धाव पूर्ण केली जाते. एका धावेने धावांचा रतीप रचला जातोय. चांगली स्थिती अर्जित करण्याचा प्रयत्न करणं, सामना किती महत्वाचा आहे दोन्ही संघांना माहीत आहे. आणि या सामन्यादरम्यान ज्या प्रकारे फटक्याची पाहायला ऑन साईडला खेळून काढला, निखिल चेंडूला फील्ड करतायत, तत्पूर्वी कोणतीही धाव नसेल. चांगला स्ट्रोक पाहायला ऑन साईडच्या दिशेने तुषार किणी यांचा. पुन्हा एकदा अनिकेत टू तुषार, मोठा फटका मारण्याचा प्रयत्न, आता मात्र पुन्हा काय फिल्डिंग केली आहे. व्हॉट अ मॅग्निफिसंट एफर्ट बाय मिस्टर अक्षय पाटील. जोरदार टाळ्या होऊन जात्या मित्रांनो याच्यासाठी. थँक्यू डोजई. काय फिल्डिंग केली आहे. नवीन फलंदाज मैदानाच्या दिशेने येत असताना मिस्टर रोहन यांना आपण पाहतोय. चेंडूचा विचार करायचा झाला तर खेळ झालाय 4-7 धावा धाव फलकावरती. अजूनही 2 चेंडूचा खेळ शिल्लक आहे. मोठा फटका मारण्याचा प्रयत्न, चेंडू मात्र आता गेलाय. चला बंदुकीचं निकलती हुई गोली, गोली की रफ्तार से जाती हुई गेंद सीमारेषा पार. 4 धावा. थँक्यू. 11 धावा. अजूनही शेवटच्या चेंडूचा खेळ शिल्लक असेल. क्रॅकिंग स्ट्रोक पाहायला मिळाला जतीन पाटील. मी मगाशीच म्हटलं होतं हा खेळाडू खूप महत्वाचा आहे. जर का याची बॅट तळपली तर हा सामना एका हाती आपल्या संघाला विजय मिळवून देऊ शकतो. परंतु समोर अनिकेत, पाहूया काय घडते शेवटच्या चेंडूवरती. बॅकफुटचे गेले हलक्यात खेळून काढला चेंडू आपण पाहतो डिक्लेअर झोनच्या दिशेने जातोय आणि एक धाव या चेंडूवरती येत असताना 2 षटकांची समाप्ती. या एक समुद्र गीत आणि पुन्हा एकदा वळूया आता मैदानाच्या दिशेने. थँक्यू. दोन्ही षटकांची समाप्ती या ठिकाणी 12 धावा धाव फलकावरती. राजू नवीन गोलंदाजी मार्कवर येतोय. अजूनही सामना बॅलन्सिंग आहे कारण जतीन पाटील मैदानाच्या आतमध्ये. रोहन नवीन फलंदाज. पहिला चेंडू, मोठा फटका मारण्याचा प्रयत्न, चेंडू सरळ गेला आउट ऑफ द पार्क. विकेट इज गॉन. Exclusive SDD. थँक्यू. नवीन फलंदाज मैदानाच्या दिशेने येत असताना मनीष पाटील. समोर राजू. पाहूयात काय घडतंय. एका बाजूला नारंगी आहे, दुसऱ्या बाजूला मनवेल पाडा. हलक्यातून घेऊन काढला चेंडू आपण पाहतोय. यष्टांवरती जाणाऱ्या चेंडूला फक्त दिशा देण्याचा प्रयत्न केला जातो. टॅपच्या साह्याने खेळला गेला चेंडू एका धावेसाठी. 12 धावा धाव फलकावरती. जतीन पाटील याला जास्तीत जास्त स्ट्राईकवर आणण्याचा प्रयत्न. 13 धावा. बॅकफुटला पंच करून दिला, चेंडू सरळ गेला डबल बॅटने एकाच धावेसाठी. जर का हा चेंडू थोडासा आतल्या बाजूने आला असता तर मात्र 4 धावा जरूर मिळाल्या असत्या कारण क्षेत्ररक्षण त्या ठिकाणी तैनात केलं गेलं. विजय पाटील यांना आपण फ्रेममध्ये पाहतोय. अतिशय चांगल्या दर्जाचं क्षेत्ररक्षण आजच्या दिवसामध्ये दाखवतायत. आणि आता पुन्हा एकदा जतीन वर्सेस राजू. आता मात्र उजव्याशी जास्त बाहेर जाणार चेंडू वाईटची सांगता होताना पाहायला मिळते. अवांतरित धाव या ठिकाणी घेतली जाते. 15 धावा धाव फलकावरती. 3 चेंडूचा खेळ झालाय. अजूनही 3 चेंडूचा खेळ शिल्लक. 34 धावांचा 34 धावांचा पाठलाग. बॅकफुट दिला, पंच करून दिला, चेंडू त्या ठिकाणी अडवला जातोय. आता मात्र कुठे ना कुठेतरी कॉन्फिडन्स ढासळेल कारण ज्या प्रकारचं क्षेत्ररक्षण झालंय क्षेत्ररक्षणाने काय होत असतं गोलंदाजाचं मनोबल उंचावत असतं आणि फलंदाज
थोडंसं डिसअपॉइंटिंग होताना पाहायला मिळत असतो. आणि परंतु या ठिकाणी जतीन पाटील कमबॅक करणं जाणतात. पाहूया बाउन्स बॅक करतायत का. बॅकपुढे त्याला पंच करून दिला. चेंडू मात्र पुन्हा एकदा जातोय. चांगलं क्षेत्ररक्षण जितेश त्या ठिकाणी पाहायला मिळतोय. मात्र एकच धाव असेल डिक्लेअर झोन मध्ये जाणारा चेंडू आणि एका धावेने धावफलक पुढे सरसावलं जात असताना जाऊन पोहोचते 16 धावांवरती. अजूनही शेवटच्या चेंडूचा खेळ शिल्लक असेल. यापुढील होणारी मॅच अजून एक महत्वाची मॅच आपल्या समोर येईल. JSM वर्सेस जय साई बिरार. 16 लास्ट बॉल आहे. मोठा फटका मारण्याचा प्रयत्न ऑन साइडला परंतु एकच धाव. षटकाची समाप्ती 17 धावा धावफलकावरती. अजूनही 6 चेंडू 17 धावांची गरज हा सामना जिंकण्यासाठी गुरुदत्त मनोलपाडा या संघाला. या ऐकूया एक सुमधुर गीत आणि पुन्हा एकदा वळूयात मैदानाच्या दिशेने. नवीन गोलंदाज विजय गोलंदाजी मार्क आता मात्र सुरेखाचा फटका परंतु चांगलं क्षेत्ररक्षण त्या ठिकाणी करताना पाहतात स्वतः कॅप्टन आणि एक धाव अर्जित केली जाते. स्ट्राईक रोटेट होतीये. 5 चेंडू 16 धावांची गरज. 5 चेंडू 16 धावा. मोठा फटका मारण्याचा प्रयत्न. चेंडू सरळ गेलाय आउट ऑफ द पार्क. विकेटचं पतन आणि जतीन पाटील यांची खेळी संपुष्टात. कमॉन डीजे. सुशांत नवीन फलंदाज मैदानाच्या दिशेने. मोठा फटका मारण्याचा प्रयत्न. वॉट अ शॉट. बैठक फटका. अतिशय चांगला फटका होता. मिडल ऑफ द बॅट चेंडूला टाइम होताना आपण पाहिलं परंतु एकच धाव मिळेल कारण चांगलं क्षेत्ररक्षण त्या ठिकाणी निखिल आणि जितेश आपल्या संघासाठी करतायत. मोठा फटका मारण्याचा प्रयत्न. पुन्हा एकदा मनीष याचा फसला आहे कारण चांगलं क्षेत्ररक्षण या दिशेने सुद्धा होताना पाहायला मिळतोय. प्रत्येक चेंडूवरती केलेलं क्षेत्ररक्षण हे गोलंदाजाला साथ देताना पाहायला मिळतात आणि असंच असावं लागतं ज्यावेळेला आपण अंडरआर्मचं क्रिकेट खेळत असतो. आणि आता मात्र सुरेखाचा फटका त्या ठिकाणी फील्डमध्ये मिस्टेक पाहायला मिळते. एक धाव येईल. एका धाव्याने धावफलक पुढे सरसावलं जात असताना 5 चेंडूचा खेळ 21 धावा धावफलकावरती. आता मात्र औपचारिकता शिल्लक असेल या सामन्यामध्ये. विजय पाटील वर्सेस मनीष आणि आता मात्र चेंडू सरळ गेला पुन्हा एकदा विकेटच्या दिशेने. विकेटचं पतन होतंय आणि या सामन्याला विजय होताना आपण पाहतोय आई एकविरा नारंगी हा संघ. विजय संघाचं खूप खूप अभिनंदन. पराभूत संघ आपण सुद्धा खूप चांगला खेळ केलात. शेवटच्या क्षणी थोडेसे